बंधन बँकेच्या मॅनेजर असलेल्या प्रथमा राणी प्रभाकर जुंदरे हिचा सख्खा भाऊ प्रीतम प्रभाकर जुंदरे याच्यावर यापूर्वीही दरोडा व अनेक गुन्हे दाखल आहेत। 2022 साली एका राजकीय पक्षाच्या विशिष्ट प्रतिष्ठित व्यक्तीने जुंदरे यांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला होता। त्या काळात जुंदरे हा फरार झाल्याची चर्चा त्यावेळेस दबक्या आवाजात सुरू होती। आता देखील पोलीस आयुक्तालयातील देवळाली पोलीस हद्दीत एका महिलेशी विनयभंग केल्याबद्दल गंभीर गुन्हा दाखल असून पोलीस यावर काय कार्यवाही करणार असा प्रश्न उभा आहे। दिनांक 7 सप्टेंबर रोजी सातपूरमधील एका फिर्यादीनुसार फिर्यादी आणि त्यांचे वडील सातपूर येथून संसारी नाका देवळाली कॅम्पकडे आपल्या चारचाकीतून कामानिमित्त जात असताना आनंद रोड देवळाली कॅम्प येथील बुचडी ग्राउंड जवळ फिर्यादी यांचे वडील चालवत असलेली गाडी ही बंद पडल्याने गाडी खाली उतरले असता फिर्यादी यांच्या गाडीच्या पाठीमागून प्रीतम प्रभाकर जुंदरे हा फिर्यादी यांचा पाठलाग करत पायी चालत आला व फिर्यादीकडे ओळखीचा फायदा घेऊन तू माझ्यासोबत बोलत जा, आपल्यात जर काही जुने वाद असतील तरी सुद्धा आपण बोलत भेटत जाऊ असे बोलून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला। म्हणून फिर्यादी यांनी सदर इसमा विरुद्ध रीतसर कायदेशीर देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। सदर घटनेचा जुना कलम 354 नवीन 78 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेचा पुढील तपास निरीक्षक ए व्ही वाजे करीत आहेत। स्टार न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे, नाशिक।